बऱ्याच स्कूटरांमध्ये सेकंडरी एअर इंजेक्शन सेकंडरी एअर फिल्टर असतो. ॲक्टिवामध्ये जर तुम्ही बघितलं तर चौकोनी डबी आहे. ही गाडी ज्युपिटर आहे. आता कुठलीच गाडी वाईट असते असं मी म्हणत नाही. ज्युपिटरला त्यांनी अशा प्रकारचा सेकंडरी एअर दिला आहे. यामध्ये इंजिनच्या तिथनं एक पाईप दिला आहे मेटलचा, इथं जर तुम्ही बघितलं, आणि त्या पाईपला हा जो पाईप आहे हा पाईपला तुम्ही जर बघितलं इथं हा पाईप इथं वर जोडला आहे मोठा इथं हा, आणि हा पाईप ह्या इथं दिलेला आहे. म्हणजे येणारी गरम हवा हेडमधनं ती ह्या सेकंडरी एअरला टाकली आहे. एअरला टाकल्यानंतर इथं याला ॲक्च्युली हे कुणी फारसं उघडायची वेळ येत नाही, पण आपण स्वच्छतेसाठी आणि माहितीसाठी उघडलं आहे. इथं आतमध्ये एक रेडवॉल पट्टी दिलेली आहे. येताना काही ना काही कार्बन पार्टिकल्स आत असणार आहे इंजिनमधनं येताना, ते तिथून इथं जाऊ नये गेले तरी इथं रेडवॉल पट्टी दिली. आणि ह्याच्या आत जर तुम्ही बघितलं तर ती हवा इथं येणार आहे. या हवेतनं इथं बघितलं आतमध्ये एक सेकंडरी फिल्टर असतो स्पंज, तो फिट होईल. आणि जर तुम्ही बघितलं हे सगळी युनिट असं फिट झाल्यानंतर त्याची जी दुसरी बाजू आहे ती तिथं पुढं ह्याला इथं एक छोटा पाईप दिला. इथं आतमध्ये एक डायफ्राम आहे. त्या डायफ्रामद्वारे तुम्ही जर तो टी बघितला संतनुसार दाखवतील, त्या टीद्वारे तो इनलेट पोर्टला जाईल, जेणेकरून पुढं होणारं कंबन्शन चेंबरमधलं जलन व्यवस्थित होईल आणि गाडीचा परफॉर्मन्स, प्रदूषण हे सगळ्या वस्तू कमी होतील. ज्याला आपण असं म्हणू की पूर्वी कार्बन मोनॉक्साईड बाहेर यायचा, तर त्याला कार्बन डायऑक्साईडमध्ये फरक केला तर फायदा काय होईल, पोल्युशन कमी होईल, कारण झाडं जी आहेत ती कार्बन डायऑक्साईड घेतात. धन्यवाद. मी नितीन रानडे, पुणे सेट इन्स्टिट्यूटमधून